मी 11thला गेलोय म्हणे आणि मला काही प्रॉब्लेम्स येत आहे म्हणे, मला डिस्ट्रॅक्शन्स होऊ लागले म्हणे. पहिल्यांदा मी 10 पर्यंत फार चांगला अभ्यास करायचो म्हणे. मला काहीच डिस्ट्रॅक्शन नव्हतं म्हणे. पण आता ना खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स होऊ लागले म्हणे. ठीक आहे. पण मला आता त्याला हेच सांगून इच्छायचं आहे, की पहिल्याच्या टाईमात पण काय व्हायचं माहिती आहे का, जे असे तपश्चर्या करणारे साधू संत होते ना, त्यांना पण असेच म्हणजे काही ना काही असं त्यांना वरदान लागत होतं. ठीक आहे. ते देवाला मागायचे तर मग तपश्चर्या करायचं. तर मग देव काय करायचं माहिती आहे का, त्यांच्यामध्ये ना काही असे अप्सरसला काय करायचं, निर्माण करायचं आणि सोडून द्यायचा. आता काही साधू संत होते पोरांनो, काही असे तपश्चर्य होते. ठीक आहे. ते डायव्हर्ट होऊन जायचे त्या टाईमाला. म्हणजे त्या टाईमाला ते अप्सराकडं अट्रॅक्ट होऊन जायचे. पण आता असंच समज की देव तुझ्या लाईफमध्ये काहीतरी अशा अप्सरस काय करू लागल्या माहिती का, पाठवू लागला आणि अप्सरस पाठवू लागला आणि फक्त तुला डायव्हर्ट व्हायचं नाही. जी तू लाईफ विचार करू लागला मला ह्या लेव्हलची जगायची, तू त्याच लेव्हलची लाईफ जगणार आहे भाऊ. ठीक आहे. फक्त डायव्हर्ट होऊ नको. ठीक आहे. आता जे साधू संत डायव्हर्ट झाले त्यांना ती लाईफ भेटली नाही. ज्यांना ती लागत होती. पण जे नाही झाले त्यांना ती लाईफ भेटली, म्हणजे त्यांना ते वरदान भेटले, कारण देव पण खुश झाला. समजलं का?